नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जे स्टडी टार्गेट जे होते ते सुरू केलेले होते कंबाईनसाठी 1 सप्टेंबरपासून जे होते ते स्टडी टार्गेट आपण सुरू केलेले होते. पण आता आयोगाचं टाइम टेबल आलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपण 15 नोव्हेंबरपासून तुमच्यासाठी कंबाईनची जे कोणी तयारी करणार आहे 2024 साठीची, तर 15 नोव्हेंबरपासून तुम्हाला डेलीचे स्टडी टार्गेट जे आहे ते आपण रिस्टार्ट जे आहे ते करत आहोत. ठीक आहे. आणि राज्यसेवेचे आपले स्टडी टार्गेट जे आहेत पूर्वपरीक्षेसाठीचे हे 11 नोव्हेंबरपासून आपण सुरू केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपला मानवी आरोग्यशास्त्रमधील मानवी पचन संस्था जी आहे, हा तुम्हाला मी चॅप्टर त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की पचन संस्था तुम्हाला क्लिअर करायची आहे. तर या पचन संस्थेमधले जे MCQ आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर MCQ कसे बनवायचे एखाद्या मुद्द्यावरती, तर ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा सगळा पॉईंट जो आहे हा क्लिअर आउट होऊन जाईल. जर तुम्ही व्यवस्थित वाचलेला असेल, जर तुम्ही सप्टेंबर महिन्याचं स्टडी टार्गेट कोणी संपवलेलं असेल, तर त्यांना हे प्रश्न जे असतील ते सुटलेच पाहिजेत. तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगेन, जेणेकरून तुमची क्विकमध्ये उजळणी जी असेल ही होऊन जाईल. तर आपला विषय कुठला होता, तर मानवी आरोग्यशास्त्र आपला विषय होता. ठीक आहे. चॅप्टर होता मानवी पचन संस्था. तर या मानवी पचन संस्थेमधील जो स्वादुपिंड ग्रंथी आहे याच्यावरती आपण MCQ जे आहे ते आपण याच्यामध्ये डिस्कस करतोय. तर केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती होऊन जाणार आहे. तर आता सुरुवात करतो. तर बघा, पहिला प्रश्न काय, स्वादुपिंड ग्रंथीचे वजन किती ग्रॅम असते? म्हणजे जी पॅन्क्रियाज ग्लँड आहे तिला स्वादुपिंड ग्रंथी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तर त्याचं वजन किती ग्रॅम असतं हा पहिला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, सर्वांनी कॉमेंटमध्ये नक्कीच उत्तर देत चला. ठीक आहे. किंवा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा तुम्ही जे आन्सर असतील हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, म्हणजे तुमची उजळणी सुद्धा होऊन जाईल. तर स्वादुपिंड ग्रंथीचं वजन जे आहे हे लक्षात ठेवा, 60 ग्रॅम एवढं वजन असते या स्वादुपिंड ग्रंथीचं. ठीक आहे. पहिला प्रश्न क्लिअर झाला. स्वादुपिंड ग्रंथीचं वजन किती आहे? 60 ग्रॅम एवढं वजन आहे. पुढचा प्रश्न असा आहे, स्वादुपिंड ग्रंथीचा डोक्याकडील भाग हा लहान आतड्यातील कोणत्या भागात वसलेला असतो? लक्षात घ्या, प्रश्न केअरफुली आहे का. स्वादुपिंड ग्रंथीचा डोक्याकडील भाग हा लहान आतड्यातील कोणत्या भागात वसलेला असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आद्यांत्र. तर स्वादुपिंड ग्रंथीचा डोक्याकडचा जो भाग आहे हा लहान आतड्यातील आद्यांत्रामध्ये वसलेला असतो. ठीक आहे. आता मला सांगायचं काय याच्यामध्ये की तुम्ही स्वादुपिंड ग्रंथी हा ज्यावेळी मुद्दा तुम्ही अभ्यासाला घेताय त्यावेळी असे प्रश्न बनवत चला पटपट पटपट पटपट, म्हणजे काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तो मुद्दा तुमचा जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये राहत जाईल आणि तुम्ही कधी विसरणार नाही. ठीक आहे. तर स्वादुपिंड ग्रंथीचा डोक्याकडील भाग हा आद्यांत्र, लहान आतड्यातील आद्यांत्र म्हणजे त्याला डिओडेनम असं म्हटलं जातं, या भागामध्ये हा वसलेला असतो, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंड ग्रंथीचा शेपटीकडील भाग हा कोणत्या अवयवात वसलेला असतो? प्रश्न परत एकदा ऐका, स्वादुपिंड ग्रंथीचा शेपटीकडील भाग हा कोणत्या अवयवात वसलेला असतो? एक असतो डोक्याकडचा भाग, दुसरा असतो शेपटीकडचा भाग. तर डोक्याकडचा भाग आपण बघितला की तो आद्यांत्रामध्ये वसलेला असतो. तर एक शेपटीकडचा जो भाग आहे स्वादुपिंड ग्रंथीचा, हा जो आहे हा प्लीहा, म्हणजे त्याला स्प्लीन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर स्वादुपिंड ग्रंथीचा शेपटीकडचा भाग जो आहे हा प्लीहा या अवयवामध्ये वसलेला असतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, स्वादुपिंड ग्रंथी ही कोठे वसलेली असते? आयोग याच्यामध्ये बरोबर आपल्याला फसवतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित ऐका, स्वादुपिंड ग्रंथी ही कोठे वसलेली असते? तर याचं जे उत्तर आहे, जठराच्या मागील भागामध्ये स्वादुपिंड ग्रंथी जी आहे ती वसलेली असते, जठराच्या मागील भागात. लक्षात घ्या, आयोग आपल्याला इथे फसवतं, कधी टाकतं पुढच्या भागात, कधी टाकतं मधोमध, कधी टाकतं डाव्या बाजूला, पण स्वादुपिंड ग्रंथी जी असते ती ओटीपोटीमध्ये जठराच्या मागील भागामध्ये वसलेली असते. पुढचा प्रश्न आहे, स्वादुपिंडातून निघालेली स्वादुपिंड नलिका त्याला डक्ट ऑफ सॅन्टोरिन असं म्हटलं जातं. स्वादुपिंड नलिकेचं इंग्लिशमध्ये नाव काय? डक्ट ऑफ सॅन्टोरिन. ही आद्यांत्रामध्ये म्हणजे डेओडेनम मध्ये उघडण्यापूर्वी पित्ताशय नलिकेला जी असते ती जोडली जाते आणि एक सामूहिक नलिका तयार होते, जिला हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणतात. ती पुढे कोठे उघडते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे आद्यांत्र. ठीक आहे. तर म्हणजे लक्षात ठेवा, एक स्वादुपिंडातून निघालेली जी स्वादुपिंड नलिका असते डक्ट ऑफ सॅन्टोरिन, ही आद्यांत्रामध्ये उघडण्यापूर्वी पित्ताशय नलिकेला जी असते ती जोडली जाते आणि एक सामूहिक नलिका तयार होते. आता तुम्हाला हे सुद्धा विचारतात की सामूहिक नलिका तिचं नाव काय? तर तिचं नाव आहे हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट तिला म्हटलं जातं. ठीक आहे. तर ती पुढे कुठे उघडते? तर ती पुढे आद्यांत्रामध्ये म्हणजे डेओडेनम मध्ये ही उघडते, लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंड ग्रंथी ही कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे? लक्षात घ्या, प्रश्न अतिशय सुंदर प्रश्न आहे, केअरफुल आहे का. स्वादुपिंड ग्रंथी ही कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे?
तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 ती विषमस्रावी ग्रंथी आहे. स्वादुपिंड ग्रंथी ही विषमस्रावी ग्रंथी आहे, म्हणजे त्यातून अंतरस्रावी सुद्धा स्राव स्रवतात, बहिस्रावी सुद्धा त्यामधून स्रवत असतं. म्हणजे दोन्ही टाईपचे कार्य जे असतं ही स्वादुपिंड ग्रंथी करत असते, अंतरस्रावी सुद्धा आणि बहिर्स्रावी सुद्धा. म्हणून स्वादुपिंड ग्रंथी जी आहे ती विषमस्रावी प्रकारची ग्रंथी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वादुपिंड ग्रंथीच्या अंतरस्रावी भागात असणाऱ्या आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स या पेशी काय स्रवतात? बघा, स्वादुपिंड ग्रंथीच्या अंतरस्रावी भागात असणाऱ्या आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स या पेशी काय स्रवतात? तर याचं उत्तर आहे संप्रेरके म्हणजे हार्मोन्स. तर स्वादुपिंड ग्रंथीच्या अंतरस्रावी भागात असणाऱ्या आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स या पेशी संप्रेरके स्रवतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ॲसिनर पेशी या स्वादुपिंड ग्रंथीच्या कोणत्या भागात असतात? काय प्रश्न आहे? ॲसिनर पेशी या स्वादुपिंड ग्रंथीच्या कोणत्या भागात असतात? तर याचं उत्तर आहे अंतरस्रावी भागामध्ये. तर ॲसिनर पेशी ज्या आहेत या स्वादुपिंड ग्रंथीच्या अंतरस्रावी भागामध्ये असतात, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे, ॲसिनर पेशी या काय स्रवतात? ॲसिनर म्हणजे एक्झॅक्टली कार्य काय ॲसिनर पेशीचं? तर ॲसिनर पेशी ज्या आहेत ह्या विक्रे स्रवतात, लक्षात ठेवायचं आहे. ॲसिनर पेशी या काय स्रवतात? तर विक्रे स्रवतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ॲसिनर पेशीतून स्रवणारी विक्रे ही लहान आतड्यातील कोणत्या भागात स्रवली जातात? ॲसिनर पेशीतून स्रवणारी विक्रे जी आहेत ही लहान आतड्यातील कोणत्या भागात स्रवली जातात? तर याचं उत्तर आहे आद्यांत्र म्हणजे डेओडेनम मध्ये जी विक्रिया असतात ही स्रवली जातात. लहान आतड्यातील जे डेओडेनम हा भाग आहे त्याच्यामध्ये ॲसिनर पेशीतून स्रवणारी विक्रिया जी असतात ती स्रवली जातात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वादुरसाचा पीएच हा किती असतो? जो काही स्वादुरस आहे त्याचा पीएच किती असतो? तर त्याचं उत्तर आहे 8.4. एवढा स्वादुरसाचा काय असतो? पीएच असतो 8.4. पुढचा प्रश्न आहे, दर दिवसाला स्वादुपिंडातून सुमारे किती ml स्वादुरस स्रवला जातो? दर दिवसाला स्वादुपिंडातून सुमारे किती ml स्वादुरस स्रवला जातो? तर याचं उत्तर आहे 500 ते 800 ml स्वादुरस दर दिवसाला स्वादुपिंडातून स्रवला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वादुरसात कोणती विक्रे असतात? स्वादुरसात कोणती विक्रे असतात? तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे स्वादुरसामध्ये पॅन्क्रिएटिक ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज ही विक्रिया या स्वादुरसामध्ये असतात. पॅन्क्रिएटिक ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज ही जी विक्रिया आहेत या स्वादुरसामध्ये असतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वादुरसातील कोणते विकर कर्बोदकाचे शर्करेत रूपांतर करते? आता इथं बरोबर तुम्हाला फसवत, लक्षात ठेवा. स्वादुरसातील कोणते विकर कर्बोदकाचे शर्करेत रूपांतर करते? तर याचं उत्तर आहे पॅन्क्रिएटिक अमायलेज नावाचं जे विकर आहे स्वादुरसामध्ये हे कर्बोदकाचं शर्करेमध्ये रूपांतर करतं. स्वादुरसातील पॅन्क्रिएटिक अमायलेज नावाचं विकर कर्बोदकाचं शर्करेमध्ये रूपांतर करतं, लक्षामध्ये ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वादुरसातील कोणते विकर मेदाचे रूपांतर मेदाम्लात म्हणजे फॅटी ऍसिड्स मध्ये करते? तर याचं उत्तर आहे पॅन्क्रिएटिक लायपेज. तर स्वादुरसातील पॅन्क्रिएटिक लायपेज हे जे विकर आहे हे मेदाचे रूपांतर मेदाम्लात करते. स्वादुरसातील पॅन्क्रिएटिक लायपेज विकर मेदाचे रूपांतर मेदाम्लात करते, लक्षामध्ये ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वादुरसात डीएनएज व आरएनएज विक्रे असतात. ही विक्रे डीएनए व आरएनए चे रूपांतर कशामध्ये करतात? तर याचं उत्तर आहे न्यूक्लिओसाइड्स मध्ये. स्वादुरसामध्ये डीएनएज व आरएनएज ही विक्रे असतात. ही विक्रे डीएनए व आरएनए चे रूपांतर न्यूक्लिओसाइड्स मध्ये करतात, लक्षामध्ये ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या पेशीत बिघाड झाल्यास इन्सुलिन संप्रेरक स्रवणे थांबते व त्यामुळे रक्तात शर्करेचे प्रमाण वाढून मधुमेह किंवा डायबेटीस सारखे आजार उद्भवतात? तर याचं उत्तर आहे बीटा पेशी. तर बीटा पेशीत बिघाड झाल्यास इन्सुलिन संप्रेरक स्रवणे थांबते व त्यामुळे रक्तात शर्करेचे प्रमाण वाढून मधुमेह सारखे आजार उद्भवतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अल्फा पेशीतून कोणते संप्रेरक स्रवते? अल्फा पेशीतून कोणते संप्रेरक स्रवते? तर याचं उत्तर आहे ग्लुकॅगॉन. अल्फा पेशीतून ग्लुकॅगॉन नावाचं संप्रेरक स्रवतं, लक्षात ठेवायचं आहे. अल्फा पेशीतून ग्लुकॅगॉन नावाचं संप्रेरक स्रवतं. पुढचा प्रश्न आहे, डेल्टा पेशीतून कोणते संप्रेरक स्रवते? डेल्टा पेशीतून कोणते संप्रेरक स्रवते? तर याचं उत्तर आहे सोमॅटोस्टॅटिन. तर डेल्टा पेशीतून सोमॅटोस्टॅटिन नावाचं संप्रेरक स्रवतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अल्फा, बीटा आणि डेल्टा पेशी स्वादुपिंडातील कोणत्या पेशी गटात आढळतात? तर याचं उत्तर आहे आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स. तर अल्फा, बीटा आणि डेल्टा पेशी स्वादुपिंडातील या आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स या पेशीमध्ये आढळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत
या स्वादुपिंड ग्रंथीवरती लक्षात ठेवा. ही करड्या गुलाबी रंगाची स्वादुपिंड असते, हे फक्त तुम्हाला माहित असू दे, एक एक्स्ट्रा तेवढाचा पॉईंट आहे. आणि बऱ्यापैकी आपण क्वेश्चन जे आहेत ते स्वादुपिंड ग्रंथीवरचे जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे असे एक एक पॉईंट घ्यायचा आणि एक एक पॉईंटवरचे क्वेश्चन आन्सर जरी तुम्ही बनवले, म्हणजे एक्झामच्या वेळेला तुम्हाला प्रश्न उत्तर फक्त पटपट पटपट बघून जरी गेला तरी सुद्धा तुमचे मुद्दे जे असतील हे चांगल्या पद्धतीने क्लिअर आउट होऊ शकतील. तर आपले जे स्टडी टार्गेट सुरू आहेत त्याच्यावरतीच आपण प्रश्न जे आहेत ते बनवतोय. ठीक आहे, तर हे तुम्हाला एक डेमो पर्पज म्हणून तुम्हाला मी प्रश्न सांगितले की कशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते तुम्हाला बनवायचे असतात आणि तुम्हाला कसा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. म्हणजे एक एक मुद्द्याच्या मुळापर्यंत जाणं तुम्हाला फार गरजेचं जे असतात त्या गोष्टी समजून जायला ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच जो आहे तो मदत जे आहे ती मिळू शकेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जे असतात ते बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला अभ्यास तुमच्या लक्षामध्ये, केलेला अभ्यास लक्षामध्ये राहील आणि कॉन्फिडन्स वाढायला तुमचा जो आहे तो सुरुवात होऊन जाईल. ओके, तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि 2024 ची संधी अजिबात कुणीही हातामधून जाऊन दौडून देऊ नका. यासाठी आपल्या चॅनलवरती स्टडी टार्गेट जे आहे ते आपण सुरू केलेले आहेत. तर 11 नोव्हेंबर पासून राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी स्टडी टार्गेट आपले सुरू आहेत आणि 15 नोव्हेंबर पासून पुन्हा आपण एकदा रिस्टार्ट करतोय कंबाईनच्या स्टडी टार्गेटसाठी. त्यासाठीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.